हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी। राजकीय पुढाऱ्यासह प्रशासकीय यंत्रणेला जाब विचारण्याचा पत्रकारांच्या बैठकीत सर्वानुमते ठराव। मागील 7 वर्षांपूर्वी हिमायतनगर शहरातील पत्रकार भवनासाठी जागा देऊन 14 लाखाचा निधी उपलब्ध करत उद्घाटन देखील केले। मात्र पत्रकार भवन तर झालेच नाही। उलट बांधकामाच्या निधीसह जागेची पळवापळवी झाली असल्याने पत्रकार भावांचा प्रश्न रेंगाळला आहे। लोकप्रतिनिधीने सर्वसामान्य जनतेप्रमाणे पत्रकारांची दिशाभूल करून कोपराला गूळ लावण्याचं काम केलं आहे। याबाबत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली असून आगामी काळात लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाईल असा ठरावच पत्रकारांनी सोमवारी झालेल्या वार्षिक बैठकीत घेतला आहे। संपला त्यानं मान्य केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठांना तुम्ही बोलवा। एक मिनिट माझं पूर्ण होतं। तर वरिष्ठ आले काय नाही आले काय आपण कधी वरिष्ठाला बोलून कार्यकारिणी केलेली नाही, एक गोष्ट लक्षात घ्या। आपल्यामध्ये एकी राहावी, पत्रकारावर कुठं अन्याय होऊ नये, पत्रकारांना न्याय मिळावा म्हणून आपण संघटना करत गेलो आणि आपल्या पत्रकारावर अन्याय झाला तर आपणच त्याचा प्रतिकार करत गेलो, त्याच्या विरोधात आवाज उठवत गेलो। हे आपला या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये थोडासा खंड पडलेला आहे। त्याच्यामुळे पत्रकाराकडे आपण कोणी विचारत नाही, पत्रकारावर अन्याय झाला तरी आपण बघत नाही, पत्रकाराला काय जाहिराती मिळाल्या ते सुद्धा आपण बघत नाही, कोणी पत्रकाराला बोलवायला कोणता अधिकारी आला गेला आपल्याला काही त्याचं हे कळत नाही। तर आपण त्या एकोपा नसल्यामुळे सगळी विसंगती निर्माण झाली। म्हणजे व्हायला नाही पाहिजे ना, हे व्हायला नाही पाहिजे। म्हणून आता काय करायचं, आता माझं म्हणणं असं आहे की बाबा आता हे जे एवढा पिरियड आहे सगळ्या पत्रकारांनी आज असा ठराव आहे की बाबा आपल्याला कार्यकारिणी करायची असेल तर त्याच्यासाठी काही कालावधी निवडा, दिनांक निवडा त्या याच्यामध्ये आपण कार्यकारिणी निवडू। आणि आता सध्या जे आहे ते जे आपले काही ठराव असतील पत्रकारांना, जे राजकीय नेत्यांनी जाहिराती द्यायला पाहिजे त्या निवडणुकीच्या संदर्भात, ती एकट्याने न घेता सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। किंवा एखाद्याला मेसेज आला तर त्यानं बैठकीला जायचं नाही, कोणताही राजकीय पदाधिकारी असो किंवा राजकीय नेता असो, सर्वांनी त्या कार्यक्रमाला जायचं। जे काही जाहिराती येईल ते सगळ्यांना तुम्हाला पत्रकार संघाचे अध्यक्ष होते तुम्ही, 2-3 वर्षाचा कार्यकाळ तुमचा झाला आणि आज तुमच्याच उपस्थितीमध्ये बैठक झाली। आता पत्रकाराच्या संदर्भात अडीअडचणी संदर्भात निर्णय घेण्यात आले, तर तुम्ही ते तसे ठराव लिहिले तर काय काय ठराव लिहिले आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला म्हणजे सर्व लोकांनी पत्रकाराला कशा प्रकारे न्याय द्यावा, लोकांसाठी पत्रकार दिसतो त्याच्यासाठी कोणीच पुढे येत नाही, याबाबत काय सांगू? गेल्या 2 वर्षापूर्वी सर्व माझ्या पत्रकार बांधवाच्या सहकार्याने माझी हिमायतनगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली। गेल्या 2 वर्षामध्ये मी सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन सर्वांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या संदर्भामध्ये माझ्या परीने मी प्रयत्न केला। सर्वांना न्याय मिळेल अशी भूमिका घेऊन मी सतत 2 वर्षे या ठिकाणी काम केलं आणि माझा 2 वर्षाचा हा कार्यकाळ संपलेला आहे। कळत नकळत माझ्या हातून किंवा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी या प्रसंगी सर्वांना मी क्षमा मागतो। आणि माझा कार्यकाळ संपला असल्यामुळे 25 तारीख आता आपण नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी ठरवली आहे। त्या कार्यकारिणी निवडीला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं सर्वांना या प्रसंगी आवाहन करतो। धन्यवाद। आज पत्रकार संघाची बैठक झाली आणि वेगवेगळे काही ठराव आणि निर्णय घेण्यात आले, काय त्याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला म्हणजे पुढे चालून पत्रकारासाठी काय काय करायचं असं ठराव झाला? मागील काळामध्ये पत्रकारांची जी विसंगती निर्माण झाली होती ती विसंगती आजच्या या बैठकीच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सर्व आमचे छोटे मोठे पत्रकार बांधव असतील सर्वजण एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने या बैठकीचं नियोजन आज करण्यात आलं होतं। हिमायतनगर तालुक्यामध्ये पत्रकारांचा एक दबावगट निर्माण व्हावा, पत्रकारांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येवर आपण मार्ग काढण्यासाठी आजच्या या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं। हिमायतनगर तालुक्यामध्ये पत्रकारांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की जेणेकरून पत्रकार भवन निर्माण झालं पाहिजेत आणि ग्रामीण भागातील जे आमचे पत्रकार बांधव आहेत त्यांना या पत्रकार भवनाच्या माध्यमातून सुविधा निर्माण व्हाव्यात या उद्देशानं आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच राजकीय पक्षांकडे नेत्यांकडे पाठपुरावा केला होता।
मागील काळात पत्रकारांसाठी पत्रकार भवनही निर्माण झालं होतं, परंतु मधल्या काळात त्या पत्रकार भवनाची पळवापळवी झाली आणि तो पत्रकार भवनाचा प्रश्न अजूनही रेंगाळत तसाच पडलेला आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पत्रकार बांधवांनी असा ठराव केला की कोणताही राजकीय पक्ष असो, त्या सर्वच राजकीय पक्षांना आपण प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जो कोणी नेता असेल, राजकीय नेता, त्याच्याकडे पत्रकार भवनासाठीचा आपला आग्रह हा कायमस्वरूपी असेल आणि तो सोडवण्यासाठी भावी अध्यक्ष आमचे दत्ताभाऊ असतील, मागील काळामध्ये त्यांनी सर्व पत्रकारांना घेऊन चालण्याचा प्रयत्न केला, सर्व पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा आता 2 वर्षाचा कार्यकाळ आज संपलेला आहे। लवकरच आपण नवीन अध्यक्षाची निवड करणार आहोत आणि भावी अध्यक्ष जो कोणी होतील त्यांनी या पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावावा, त्यासाठी पाठपुरावा करावा आणि जेणेकरून पत्रकारांच्या ज्या काही समस्या ग्रामीण भागामध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेल्यावर किंवा शासकीय कार्यालयाकडून माहिती मिळत नाही, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भावी अध्यक्ष प्रयत्न करतील आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि राहूत। अध्यक्षांना आम्ही सहकार्य करणार आहोत, हेच या निमित्तानं सांगू शकतो। आज बैठकीत झालेले ठराव हे सर्व पत्रकारांच्या सहमतीने झालेले आहेत। बरं सर, तुमच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली पत्रकार संघटनेची, काय काय याच्यामध्ये मुद्दे मांडण्यात आले आणि कशा पद्धतीने पत्रकारांना न्याय मिळाला? आत्ताच आमचे मित्र कानबाजी पोपुलवार यांनी या संदर्भातली बैठकीतले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचं विश्लेषण केलेलं आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि जनसामान्यांचा जे प्रश्न आहेत ते प्रश्न निपक्षपातीपणे निर्भीडपणे मांडणारा हा घटक आहे आणि हा आपले काम सोडून आपलं बहुमूल्य वेळ समाजसेवेसाठी देतो आणि या सर्व पत्रकारांना म्हणजे न्याय मिळाला पाहिजे आणि संघटित पत्रकार असला पाहिजे। त्याचबरोबर पत्रकारावर काय अन्याय झाला तर त्या ठिकाणी सगळी संघटना एकजुटीनं एकमुखानं त्याला प्रतिकार संविधानिक मार्गाने केला पाहिजे अशी सगळ्या पत्रकारांची इच्छा आहे। आताच आमच्या कानबाजी पोपलवांनी सांगितलं की पत्रकारासाठी पत्रकार भवन हवं आहे, नवीन येणारे अध्यक्ष त्यासाठी प्रयत्न करतीलच, नवीन आमदाराकडून आपण त्या अपेक्षा करूया आणि ज्या ज्यावेळी राजकीय एखादी पत्रकारांची पत्रकार परिषद असते त्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकारांना राजकीय नेत्यांनी बोलवावं। त्याचबरोबर एखादी प्रशासकीय बैठक असेल मोठी, त्याही बैठकीला प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्याला बोलवलं पाहिजे आणि ती यादी जी आहे ते आमची नवीन कार्यकारिणी निवड झाल्यानंतर ती यादी ही त्या ऑफिसला आणि त्या प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्यांना ही यादी दिली जावी, जेणेकरून त्यांना बोलवण्यासाठी सुलभ होईल। आणि आता निवडणुकीचा काळ आहे, सध्या आचारसंहिता आहे, आचारसंहितेच्या काळामध्ये आपण सर्वांनी आचारसंहितेचं पालन करावं, आमच्या पत्रकारितेला गालबोट लागणार नाही, आपल्याकडून चुका होणार नाहीत किंवा असंविधानिक काही लिखाण होणार नाही किंवा असंविधानिक आपल्याकडून काही वर्तन होणार नाही याची सर्व पत्रकारांनी खबरदारी घ्यावी। संविधानिक मार्गाने आम्ही काम करत असताना आमच्यावर अकारण अशा प्रकारचं काही खोटं कोणी काही म्हणजे दबाव टाकला, धमक्या दिल्या किंवा दहशत निर्माण केली आमच्या पत्रकारामध्ये तर त्याला आपण सर्वांनी मिळून एकजुटीनं त्याला प्रतिकार करूया, त्याच्यावर गुन्हा दाखल करूया। सगळ्यांना म्हणजे पत्रकारांची एक नवी चांगली ओळख आणि नवी इमेज आपण सर्वांनी निर्माण करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर पुनश्च एकदा सर्व राजकीय नेत्यांच्या पुढाऱ्यांना किंवा भावी उभं टाकलेल्या सर्व उमेदवारांना अशी विनंती करतो की त्यांनी ज्यावेळी पत्रकार परिषद बोलवायची आहे त्यावेळी आम्हा सर्वांना बोलवावं, छोट्या मोठ्या सगळ्या पत्रकारांना। ती यादी जी आहे ती यादी दत्ताभाऊ शिराणेकडून घेऊन जावी आणि त्या निमित्तानं त्यांनी बोलवावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि पुनश्च एकदा सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी हजर झाले आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपली बैठक संपन्न झाली, विविध विषयात म्हणजे या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने येणारी 25 तारीख ही आपल्या निवडणुकीची ठरवलेली आहे, त्या 25 तारखेला आपण सर्वजण उपस्थित राहूया आणि आपल्याबरोबरच इतरांनाही आठवण करून द्या अशी विनंती करतो। दत्ताभाऊचा काळ चांगला गेला, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सर्वांना सोबत घेऊन अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं काम केलेलं आहे, त्यांचं मी या ठिकाणी ऋण सगळ्या पत्रकाराच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो।